नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलवर। बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होता की भिवपुरी वॉटरफॉल आपल्या व्हिडिओद्वारे कव्हर करावा, परंतु वेळेअभावी तो योग काही येत नव्हता आणि आज तो योग जुळून आला। तो योग जुळून आला तो म्हणजे या व्यक्तीमुळे जे आपल्या सोबत आहे, हा आहे आपला दीपक माळी, आपला मित्र आहे। आणि आज तो स्वतः गाडी घेऊन आला आणि म्हणाला चला आपण भिवपुरी वॉटरफॉलला जाऊयात। आणि आपल्या फार्म हाऊसचे आणि रिसॉर्टचे व्हिडिओ जसे की आपण तुम्ही पाहतायत आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड करत असतो, तर वॉटरफॉलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आलाच पाहिजे आणि म्हणून आज आम्ही निघालोय भिवपुरी वॉटरफॉलला जाण्यासाठी। तर मित्रांनो, कर्जत तालुक्यातील आशाणे गावी असल्याने या वॉटरफॉलला आशाणे वॉटरफॉल देखील म्हटलं जातं। तर या भिवपुरी वॉटरफॉलला किंवा या आशाणे वॉटरफॉलला जर तुम्हाला यायचं असेल तर मुंबई सेंट्रल रेल्वेच्या कर्जत आणि नेरळ या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेल्या भिवपुरी रेल्वे स्थानकावरती तुम्हाला उतरावं लागेल। आणि भिवपुरी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतरच प्रायव्हेट आणि शेअरिंग दोन्ही प्रकारे ऑटो अवेलेबल असतात। जी पॉसिबल असेल ती ऑटो पकडून अगदी इझिली तुम्ही या आशाणे वॉटरफॉलला किंवा या भिवपुरी वॉटरफॉलला येऊ शकता। तर चला तर मग आशाणे वॉटरफॉलला जाऊयात आणि हा वॉटरफॉल कशा प्रकारे आहे आणि इथे येणारे पर्यटक कशा प्रकारे एन्जॉयमेंट करतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन देत असतो। चला तर मग भेटूया थेट वॉटरफॉलला। तर मित्रांनो, भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर अवघ्या 5 मिनिटांमध्येच आपण येतो या कर्जत बदलापूर मेन रोडला आणि या रोडला लागूनच आपल्याला हे आशाणे गावचे मेन एंट्री गेट दिसते। या गेटमधून प्रवेश करून आपण पुढे आशाणे गावातून डोंगराच्या दिशेने जाणार आहोत, जिथे आपला हा वॉटरफॉल आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे आशाणे गावामधून या डोंगराच्या दिशेने म्हणजेच आशाणे वॉटरफॉलकडे। हा दिसत असलेला डोंगर आणि या डोंगराच्याच कुशीतून वाहणारा आपला हा आशाणे वॉटरफॉल म्हणजेच भिवपुरी वॉटरफॉल। आणि याच्याच पायथ्याशी इथे भली मोठी आपल्याला पार्किंग एरिया दिसतोय। या पार्किंगमध्ये इथे पाहू शकता, इथे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स लागलेल्या दिसत आहेत। इथे आपण गाडी लावून डोंगराच्या दिशेने आपल्याला पायी प्रवास करायचा आहे। तर चला वॉटरफॉलकडे वाटचाल करण्यापूर्वी मित्रांनो, इथे दिसत असलेल्या सुंदर निसर्गावरती एक नजर टाकूयात। हे जणू जबरदस्त हिरवागार शालू पांघरलेला भला मोठा डोंगर आपल्याला दिसतोय आणि याच डोंगराच्या कुशीत असलेल्या वॉटरफॉलकडे आपल्याला जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे वॉटरफॉलच्या दिशेने आणि काही पर्यटक तिकडनं येताना आपल्याला दिसत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे तो वॉटरफॉल तिथे दिसतोय डोंगराच्या पायथ्याशी आणि याच्याच पायथ्याशी इथे काही वडापाव, कोल्ड्रिंक्स आणि वेफर्सची काही छोटी छोटी दुकाने आपल्याला जागोजागी इथे झालेली दिसत आहेत। पूर्वी अशी दुकाने नव्हती, परंतु आता बरेच असे छोटे छोटे स्टॉल इथे जागोजागी झालेले आपल्याला दिसून येतात, त्यामुळे इथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो। जायचं आहे तो वॉटरफॉल इथे दिसतोय आणि याच्याच इथे खाली लागून इथे काही हॉटेलसुद्धा आहे, जिथे वडापाव, मिसळपाव वगैरे यासारखे आपण नाश्ता वगैरे करू शकतो। आणि याच्याच बाजूला इथे रूमसुद्धा आहेत, म्हणजे चेंजिंग रूमसुद्धा अवेलेबल आहेत, जे की तुम्हाला समोरच दिसत असतील। इथे दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता। चला आता आपण चाललो आहे वॉटरफॉलकडे। तर मित्रांनो, हा दिसतो इथे वॉटरफॉल, जिथून काही माणसं रिटर्न होताना तुम्हाला दिसत असतील। आणि याच्या बाजूला जर बघितलं तर एक जबरदस्त हिरवागार सुंदर असा झाडाझुडपांनी बहरलेला हा डोंगर आणि निसर्गाचं सुंदर असं वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळतं। तर मित्रांनो, इथे वॉटरफॉलच्या दिशेने जाताना अशा प्रकारे दगडगोठ्यांचा आपल्याला हा रस्ता पाहायला मिळतो आहे। तर ज्याला पॉसिबल असेल त्यांनी जर ट्रेकिंग शूजवर वेअर केले तर बेटर असेल, जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुमचा पाय वगैरे स्लिप होणार नाही।
इथे मक्याचे कणे सुद्धा आहेत, भाजून दिले जातात, पब्लिक एन्जॉय करते. तर मित्रांनो, हा आहे भिवपुरीचा मेन वॉटरफॉल आणि याच्याच खालच्या दिशेने जर आपण पाहिलं तर इथे छोटे छोटे काही वॉटरफॉल्स आहेत जिथे सुद्धा पब्लिक बसून एन्जॉय करत आहेत. आणि आपल्याला आता जायचं आहे तो मेनवरचा वॉटरफॉल. चला मित्रांनो, आता आपण आलो इथल्या मेन लोकेशनला, म्हणजेच मेन वॉटरफॉलला. त्याच्या खाली इथे पाहू शकता आपण पब्लिक कशा प्रकारे एन्जॉय करते पाण्यामध्ये. प्रत्येकजण आपापल्या तरीक्यामध्ये ते एन्जॉय करत आहे. मागचा पूर्ण आठवडा पावसाची गैरहजेरी होती, त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे तो थोडासा कमी झालेला दिसतो आहे. ज्यावेळी कंटिन्युअसली पाऊस पडत असतो त्यावेळी पाण्याचा फोर्स जो असतो तो अगदी जबरदस्त असतो. आणि इथे आलेले पब्लिक तुम्ही पाहू शकता मित्रांनो. सॅटर्डे संडे जर आपण या ठिकाणी आलात तर तुम्हाला गर्दीच गर्दी मिळेल. आजसुद्धा भरपूर गर्दी आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक निवेदन असेल या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, पावसाळ्यामध्ये सगळीकडे जमीन म्हणजे आपली माती जी आहे ती थोडी सैल झालेली असते. त्यामुळे जिथे पाण्याचा प्रवाह असतो तेथील दगड आपली जागा सोडून पाण्याच्या प्रवाहात येतात. आणि जर आपण या वॉटरफॉलला जर येत असाल तर पाण्याच्या मेन फोर्सखाली उभे न राहता थोडं साईडलाच उभे राहून एन्जॉय करू शकता. कारण काळवेळ काही सांगून येत नसते मित्रांनो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. लाईफ एकदाच असते मित्रांनो, त्यामुळे थोडंसं सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि दुसरं म्हणजे आपण आणलेली पाण्याच्या बॉटल्स आणि कोल्ड्रिंकच्या बॉटल्स वगैरे ज्या असतील रिकाम्या झालेल्या, आणि त्याचप्रमाणे जे वेफरचे एम्प्टी पॅकेट्स असतील ते आपल्यासोबतच ठेवा. ते इथे न टाकता इथे कचरा करून आपली निशाणी सोडू नका. कारण आपण जेवढं निसर्गाला जपू तेवढंच निसर्ग आपल्याला जपतो. त्यामुळे थोडंसं काळजी घ्या आणि बाकी छानपैकी तुम्ही एन्जॉय करू शकता. जसे इथे आलेली पब्लिक आज आपल्याला इथे एन्जॉय करताना दिसते, त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा छानपैकी या वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, इथे काही विजिटर आलेले आहेत, तर पाहूया कशा प्रकारे त्यांना एक्सपिरियन्स आला या वॉटरफॉलला. सर, कहाँ से हो आप गाइज? मैं लालबाग से हूँ, बम्बई लालबाग से. अच्छा, बम्बई लालबाग से हो जी. तो कैसे एक्सपीरियंस आया आपको ये वाटरफॉल में? बहुत अच्छा आया और हम लोग 5-6 लोग आए हैं. अच्छा, बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा. और आप दिखा सकते हैं, पीछे दिखा सकते हैं, एकदम अच्छा व्यू है और बहुत मजा आ रहा है. दोस्त, आप कभी भी आओ तो आप प्लीज यहाँ पे विजिट करो, बहुत अच्छा लगेगा आपको. मुझे भी बहुत अच्छा लगा, आपको भी अच्छा लगेगा. ओके, बाकी सबने एंजॉय किया? बहुत बढ़िया किया. बोलो हर 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 हर. तर मित्रांनो, हा होता कर्जतमधील भिवपुरी वॉटरफॉल आषाणे गावामधला. हा वॉटरफॉल तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल व्ह्यू. जय हिंद, जय भारत.